नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। माझी चित्त तुझी पायी राही किंवा राहू ऐसी करी काही धरून या बाही भवहा तारी दातारा चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुची विठोबा करिया तिमिराचा नाश उदय होनी प्रकाश तोडी आशा पास करी वास हृदय चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुची विठोबा पाहे गुंतलो नेनता पाहे गुंतलो नेनता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवी माथा पायाता राखावी चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुची विठोबा। प्रस्तुत गेली 52 वर्षापासून वार्षिक क्रमाने चालत असलेली ही पवित्र सप्ताहाची परंपरा वार्षिक चढत्या क्रमाने जोपासायचं काम ग्रामस्थ मंडळ खेड शिवापूरकर करतायत। आबालवृद्धाच्या सहकार्यातून चालत असलेला हा पवित्र ओघ यामध्ये आज जागराची अर्थात रात्र प्रसंगातली शेवटची सेवा ग्रामस्थ मंडळाच्या प्रेमाखातर योगायोगानं माझ्याकडे चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा चौकड्या पद्धतीचा भूपाळी प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबारा जगन्यंत्या प्रभूकडे चित्त पायावर राहण्याची मागणी मागतात। विठ्ठल विठ्ठल समाजात ज्ञानाची गुणाची धनाची पूजा केल्या जाते आणि केली पाहिजे। ज्या देशात ज्ञाना गुणा धनाची पूजा होत नसेल त्या देशात औदासीन्य कायम राहत। म्हणून ज्ञान गुण धन ही आदरणीय वंदनीय पूजनीय बाब आहे। ज्ञानी गुणी धनी पूजनीय वंदनीय समाज अवश्य पूजा करतो किंबहुना आदर करतो पण कधी त्याच्यामध्ये स्वभाव गुण मिक्स केल्यावर म्हणजे शेवटी ज्ञाना गुणा धनापेक्षा एक काकण महत्व कशाला दिलं स्वभावाला। आणि कुणी कोणत्याही आकारानं वागत गेला तर शेवटी माणूस कशावर जातोय स्वभाव। आणि स्वभाव नावाची जी चीज आहे ती नैसर्गिक बाब है। स्वयं भवती ती स्वभाव वो अपने आप होता रहता है। काय ते हँडेल होऊन तयार केलेला आटम स्वयंचलित आहे नैसर्गिक बाब आहे नॅचरली क्रिया आहे त्यामुळं त्याला चॅलेंज नाही करता येत। माणसं म्हणतात ना अहो सर्वांनी सांगून बघितलं पण त्याच्या स्वभावात काही बदल हा म्हणजे याचा अर्थ काय ती नैसर्गिक बाब आहे। आणि स्वभाव गुण हा जनसामान्यापासून विशेषपर्यंत प्रत्येकाला मान्य होणारी बाब आहे। स्वभाव बरोबर नसेल तर ज्ञानी गुणी धनी कोणत्याच किमतीनं मोजले जात नाही। अहो केवढा बी मोठा धनी आहे आणि तोंड सोडून माणसाला बोलतोय माणसं अर्धी कोर राहून अर्धी कोर खाऊन घरी राहतील त्याचा उंबरटा उघडीत नाहीत महाराज। माणसं म्हणजे नाही आहे बरं आहे ते बरं तसं काही नाही जात नाहीत
अहो केवढा बी मोठा गुन्हे आहे उतरंडीचा पितोय माणसं म्हणतात आपला बारका बघून आणणार विढाला विढाला ज्ञाना गुणा धनाचा आदर सर्वत्र समाज करतो पण कधी करतोय स्वभाव गुण मिक्स केले स्वभाव बरोबर नसेल तर माणसं म्हणतात अरे एवढाली जमत नसती तर आपल्याला दुसरी घ्या जरा म्हणजे शेवटी कशावर येऊन टेकायले भगवान स्वतः सांगतात स्वभाव जैन कौंतेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुम नेच्छसि यन्मोहात् करिष्यसि वशोऽपि तत् हे कौंते नाम अर्जुना स्वभावजेन निबद्धस निश्चित रूपेण बंध बध्नाति इति निबद्धस प्रत्येक व्यक्ती हा स्वभावाशी निश्चित रूपानं बांधलेला आहे त्याच्यामुळे शेवटी माणूस कशावर जातोय स्वभावावर जाणार कारण ती नैसर्गिक बाब आहे तिथं दृष्टांत दिला करिष्यसि वशोऽपि तत् त्यांनी जरी वेगळं काही करायचं ठरविलं तरी करता येते का हा तिथं दृष्टांत साळीचा कनुमनी मी नुगवे साळीपणी तरी आन काय करणे अशी स्वभावासी साळीच्या कणानं ठरविलाय भाताच्या साळ म्हणजे भात मी नुगवे साळीपणी तरी आन काय करणे अशी स्वभावासी काही बदल करता येत नाही किंवा उत्तर वैराटीचा राजा पळता निघाला से झुंजा हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजवील तुझ अर्जुनालाच भगवान म्हणतात अर्जुना तुम्ही पांडव अज्ञातवासात असताना विराटनगरीमध्ये कुठं विराटनगरी म्हणजे आईवाई म्हण ही वाई विराटनगरी आहे काय ही वाई आपली शेजारची वाई ही विराटनगरी आहे इथं पांडव होते अज्ञातवासात कौरव सेनेनं आक्रमण केलं बातमी कळाली त्यावेळेला विराटाचा मुलगा उत्तरा नावाचा मुलगा होता तो बोलून गेला काय अशा टायमाला मला जर सारथी असता तर अशी सेना परतविली असती अर्जुन बाजूला उभा होता ब्रह्मटेच्या रूपात मुलींना नृत्यकला शिकविण्यासाठी अर्जुन होता कारण रूप बदलून होते अज्ञातवासात अर्जुनानं सांगितलं मला ती बी जमते कोणतं हां रथ हाकायचं बी काम जमतंय आम्हाला मग कामच झालं रथ सजविला अर्जुनानं रथ काढला उत्तरा माग बसलेला कौरव सेनेतली ती पिळदार गडी बघितली गाभा मला जीव घेऊन पळण्यात मजा आहे घाबरला पळणार की अर्जुनाच्या लक्षात आलं हा आता पळाल्याशिवाय पळता निघालाशी झुंजा झुंजाच्या टायमाला पळणार अर्जुनाचा स्वभाव जागा झाला हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजवील तुझ अर्जुनाची क्षत्रवृत्ती जागी झाली मी यांच्या पदरी नोकरी काम करतोय असं डोक्यातच आणलं नाही राजाचा पोरगा असला तरी गच्चीला धरला क्षत्रियाचा स्वभाव आहे नाही मला माहिती होत हे तुझं काम नाही म्हणलं हे बागदूर पकड जमल तसा रथ हाक अर्जुनानं बाणं घेतली आणि कौरव सेना परास्त केली कौरव सेनेनं ओळखीलं बहुतेक इतका जोरात मारा करणारे पांडवच असले पाहिजेत कौरव सेना परास्त केली पण शेवटी अर्जुनाचा स्वभाव जागा झाला म्हणजे शेवटी कशावर येऊन टेकायले आपलं स्वभावावर येऊन टेकायले आणि कसं आहे शास्त्रानं शरीराला शेताची उपमा दिली कशाची शेताची इदम शरीरम कौंतेय
क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो व्यक्तितं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदा। हे कौंतेनाम अर्जुना, इदम म्हणजे हे शरीरम क्षेत्रमिति अभिधीयते, या शरीरात एक क्षेत्र म्हणजे शरीराला कशाची उपमा आहे? क्षेत्राची। 3 प्रकारचे तुकडे आहेत। किती प्रकारची? 3। त्यात एक तुकडा असा आहे ती चिबडीचं रान आहे, तिथं चांगलंही येत नाही आणि वाईटही येत नाही। कसलं रान आहे? चिबडीचं रान। एक प्युअर पडक रान आहे, फक्त एकच पिकाचं तुकडं आहे। कारण शरीर चांगलंही उगवत नाही आणि वाईटही उगवत नाही। स्थूल शरीर केवळ पडक रान आहे, फक्त तणासाठी स्पेशल आहे। आणि पिकाचं तुकडं म्हणलं की एकच, त्याचं नाव आहे सूक्ष्म शरीर। कोणतं शरीर? सूक्ष्म शरीर। सूक्ष्म शरीरालाच अंतःकरण म्हणतात। काय म्हणतात? अंतःकरण। वृत्ती नावाची चीज एक आहे, अंतःकरण वृत्ती एक आहे, पण कार्यानुरूप तिला नामाभिधान पडल्या जातं। जशी स्त्री एकच आहे, पण ती कोणाची तरी आई आहे, कोणाची तरी पत्नी आहे, कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी मामी आहे, अशी कनेक्शन जोडल्या जातात वेगवेगळे। तसं वृत्ती एकच, कार्यानुरूप तिला नामाभिधान होते। मीपणा करीत असेल तर अहंकार, धरसोड करीत असेल तर मन, निश्चय करीत असेल तर बुद्धी, आणि चिंतन करीत असेल तर चित्त। वृत्ती एकच, जसं कार्य करील तशी तिला नावं पडल्या जातात। आता सांगा, परमार्थासाठी मीपणा चालतो का? चालतो? चालत नाही। म्हणजे अहंकारी वृत्ती चालत नाही। बरं, परमार्थात धरसोड जमती का? हा, चालत नाही। अहो, सप्ताहाला माळ घातली, पुन्हा दुसऱ्या सप्त्याला दुसरीच माळ, हा काय जमतंय? काय जमत नाही। धरसोड चालत नाही। परमार्थात निश्चय जमतो का? जमतो। काय 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 काय? निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ। परमार्थासाठी निश्चय पोषक। काय? परमार्थासाठी निश्चय पोषक आहे। बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी। निश्चय परमार्थासाठी पोषक, पण याच्याही पेक्षा एक काकण परमार्थाला अत्यंत अनुकूल असलेला स्वभाव, ती म्हणजे चित्त। कारण चित्ताचं काम काय? चित्त ते चिंतन, कल्पनेची धाव, जे जे वाडे हाव इंद्रियाची। चित्ताचा स्वभाव आहे चिंतन करणं। परमार्थासाठी अत्यंत पोषक स्वभाव कोणाचा आहे? चित्ताचा। कारण परमार्थात गरज कशाची? सर्वात महत्वाची गरज आहे चिंतनाची। कारण चिंतनाची ताकद असली कशी? का म्हणे सुख देह निरसने, चिंतने चिंतने तद्रूपता। महाराज म्हणतात, ताकद आहे चिंतनाची, भगवत स्वरूप जीव होऊन जातो। आणि हा स्वभाव चित्ताचा, पण त्याला एकच आहे, ती जन्मजात आंधळ आहे। कोण? चित्त। चित्त कसलं आहे? स्वभाव चांगला आहे, पण काय ती आंधळ आहे। त्याला चांगला आणि वाईट कळत नाही। कुणाला? चित्ताला। चांगला विषय दिला,
चांगलं चिंतन करतोय. हा वाईट विषय दिला, वाईट चिंतन करतोय. त्याला चांगल्या वाईटाचा परिणाम माहीत नाही, परिणामी नजर नाही त्याची. जन्मजात आंधळा असल्यामुळं त्याचा गुण चांगला आहे कोणता? चिंतन करून. चिंतन हा गुण चांगला आहे, पण परिणामाकडे नजर नाही. म्हणून जातिवंत शहाण्यानं देताना चांगला विषय द्यायचा. कोणाला? चित्ताला. त्याला जर चांगला विषय दिला तर 100% चांगलं चिंतन करत, परिणामही चांगलेच. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, ए देवा माझे चित्त तुझे पायी, राहू ऐसे करी काही. देवा चित्त तुमच्या पायावर राहील असं काही करा. चित्ती तुझे पाय अथवा चित्त पायावर, कोणताही एक प्रकार. एक तर पाय चित्तात राहू द्या अथवा चित्त पायावर राहू द्या. येन केन प्रकारेनं चित्ताचा आणि पायाचा संबंध आला पाहिजे. चित्ताचा आणि पायाचा संबंध आला की चित्त हे पायाचं चिंतन करणार. आणि चित्तानं जर पायाचं चिंतन केलं, नाठवणी देह पायाचे चिंतन, अवसान तो क्षण मध्ये नाही. चित्ताची विशेषता. त्याला जर चांगला विषय दिला तर ज्ञानोबारायची भाषा आहे का? ज्ञानोबारांनी सुंदर दृष्टांत दिला. अमावास्येकडून पौर्णिमेकडून अमावस्येकडे जात असताना चंद्राची जी स्थिती बनते, कुणाची? चंद्राची. त्याचा सुंदर दृष्टांत दिला. मग पुनवे हुनी जैसे शशी बिंब दिशेन दिसे, हरपतावसी नाहीची होय. अमावस्येच्या दिवशी तर चंद्र जगात नाही की काय, अशीच त्याची स्थिती बनल्या जाते. म्हणून चंद्राची कोर जशी पौर्णिमेकून अमावस्येकडे जाताना कमी 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 होत जाते, अमावस्येच्या दिवशी तर हरपून जातो चंद्र. तद्वत तैसे भोगातून निघता, विकू आणि ट्रबल देऊन आवाज फॉलो करायचा. तैसे भोगातून निघता, चित्त मज माझी रिघता, हळूहळू पंडू सुता मीची होईल विठाला. चंद्राप्रमाणे चंद्र जसा कमी 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 होत जातो, अमावस्येच्या दिवशी 100% जगात चंद्र नाही की काय अशी स्थिती बनते. तसं एकदा चांगल्या विषयाचं चित्तानं चिंतन चालू केलं, तैसे भोगातून निघता, चित्त मजमाजी रिघता, हळूहळू पंडू सुता मीची होईल. म्हणून माझे चित्त तुझे पायी, राहे ऐशी करी काही. कसं आहे बघा, मोठ्याला काय सांगावं, हे करा ते करा. बारक्या तोंडानं मोठ्याला कसं सांगता येईल? सांगता येईल का? नाही. ओ बाबा, मोठ्याला बोलता येत असतं का? असं नाही. मोठ्याकडं अनंत पर्याय पडलेले. जगाचा मालक कसलाय? कसलाय? मोठा आहे तो. देव कसा आहे? त्याच्याकडे अनंत पर्याय पडलेले. मोठ्याकडे पर्यायाची कसं आहे, त्याच्याकडे अडचणी नाहीत, पर्याय वेगवेगळे आहेत त्याच्याकडे. म्हणून काही करा पण चित्त पायावर राहिलं पाहिजे. माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही. काय जे करावं लागते ती करा, नाही तर असं करा ना काय, माझे चित्त तुझे पायी, राहू ऐसे करी काही. नाही तर पर्याय देवा. मोठ्याकडे कसं आहे, मोठ्याची पावर वापरलो, धरून या बाही, सरळ हाताला धरा आणि हे संसाराचा बेडा पार करवा, तरी बी काम झालं. भवहा तारी दातारा, भवनाम भवनाम संसार.
व्याकरणशास्त्रामध्ये भव शब्द हा भूसत्तायाम धातूचं लोट नावाच्या लकाराचं द्वितीय पुरुषाचं एक वचन आहे. भव भवत भवत असं चालतंय ते. आणि भव शब्द हा मुळात लोट नावाच्या लकाराचा असल्यामुळं आज्ञा करण्या अर्थाचा आहे. भव तेरा कल्याण भव. भव का मतलब हो, आज्ञा आहे ती. लोट हा आज्ञा अर्थामध्ये आहे. इथं भव शब्दाचं नैयायिकांनी पोस्टमार्टम केलं. न्यायदर्शनकारांनी याची सुंदर व्याख्या बनविली. काय? उत्पद्यते वर्धते विनश्यते यस्मिन भवती ती भव. विढाला भवनाम, भवनाम संसार. उत्पन्न होणे, नष्ट होणे. काय? उत्पन्न होणे, वाढणे, नष्ट होणे, तीनों क्रियाएं जिसमें रहती हो या तो जिसमें होती हो उसी का नाम भव कहलाता है. आणि म्हणून सरळ देवा हाताला धरा आणि भवहा तारी दातारा. बरं त्यानं तारले नाहीत का? त्याचे पायी घाला मिठी मोल घे जग जेठी. भावा एकासाठी खांदावा हे आपुलिया. या संसार रूपी सागराचा म्हणजे जन्म मरणाचा, कशाचा? जन्म मरणाचा बेडा देव आरामात पार करू शकतो. तारू भला पांडुरंग पाव भिजो निधी अंग. अहो पाय भिजायचा संबंध काय? खांदावा हे आपुलिया. खांद्यावर जर पलकड घेऊन गेल्यावर पाय भिजायचा काय संबंध आहे? त्याच्यामुळं धरून या बाही भवहा तारी दातारा. देवाच्या मनात आल्यावर अवघड काय? खांद्यावर घेऊन पलकड जाऊ शकतो एक, किंवा त्याच्या मनात आल्यावर हे संसार नावाची जी नदी आहे ना ती जागेवर आटवू शकतो. काय? जानोबराची भाषा सांगतो. येत एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले. पुढचं वाक्य ऐक. तया आईलीच थडी सरली माया जाळ. ही पाणी नदीच आटून गेलो बारकी लेकर पलकड जाती. काय अवघड आहे त्याला? तया आईलीच थडी सरले माया जाळ. त्याच्यामुळं त्या बाबाच्या मनात आलो तो कोणत्याही रूपानं हा जन्म मरणाचा बेडा पार करू शकतो. म्हणून धरून या बाही भवहा तारी दातारा. किंवा पहिलाच मुद्दा आहे आपला चित्त पायावर शब्द. बरं, याच्या चित्त पायावर राहण्यासाठी स्वप्रयत्नानं साधक कोणताही असो आपण आपल्या पावरवर आपलं चित्त देवाच्या पायाकडे घेऊन जाण्या एवढ्या ताकदीची गिरायक आहोत का? बोला. आपलं स्वतःचं चित्त आपण ताकद लावून देवाच्या पायाकडे न्यायचं जरी ठरविलं, मधीच फाटे फूट होती का डायरेक्ट जाते तिकडं? हा, जात नाही महाराज. किती बी डोळे झाकून ध्यान करू द्या, डोळे झाकले की कोणाला म्हशीची शिंग दिसतील, कोणाला दुसरंच काही बी चमकत आहे. हा, कुठं जातंय डायरेक्ट तिकडं, मधूनच अशी फाटी फूट करतय. तो या झाला फाटा बादिकेचा. विढाल आपल्या स्वप्रयत्नानं आपलं चित्त देवाच्या पायाकडे घेऊन जाण्या एवढ्या ताकदीची आपण गिराईक नाही. आणि म्हणून ही किव का कुलती की देवा तुम्ही हे चित्त पायावर राहील याची व्यवस्था करा. आणि त्याच्याकडे कसं आहे बघा, त्याच्याकडे पर्याय कमी नाहीत ना. बरं, आतापर्यंत त्यानं अशी धंदे केली नाहीत का? हा, अहो केलेल्या बातम्या आहेत ना. हरीने माझे हरिले चित्त. देवानं अनेकाचं चित्त हरण केलेल्या बातम्या आहे. अहो जाहीर आहे. सावळे रुपडे चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे विटेवरी. तो चित्ताचा चोर आहे किंवा चित्त चोर येले नंदाच्या नंदनी अन तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. कसे चित्ताची चोरी करण्यासाठी
काही महत्वाची गोष्टी लागतात. एकतर गुण तरी असावा, नाही तर सौंदर्य तरी. हे असल्या गोष्टी खेचात आणण्यासाठी हा मसाला गरजेचा आहे. गुणवान असल तर डांबरी मेन कापड सुद्धा भाऊ चांगलं मार्केटला चालतं. नाही, आता आमच्या डोळ्यापुढे आळंदीतल्या घटना आहेत. गुणवान जर चांगला असेल ना तर निवड डांबरी मेन कापड सुद्धा चांगल्या मार्केटनं चाललंय, चलतंय. कशावर? ते गुणावर चालतं. गुणावर बी बरंच रान कवर होतं नाही असं. आणि संबंध जगच खेचात आणीचे महाराज. ह्या जगात आहे काय? आता मोठेत म्हणून गुरु म्हणते त्याला, मोठेत म्हणून गुरु, मोठ्याचं आकर्षण म्हणून गुरुत्व आकर्षण, आणि लघु म्हणजे लघुत्व आकर्षण. आता मोठ्याच्या आकर्षणाचं नाव गुरुत्व आकर्षण, बारक्याच्या आकर्षणाचं नाव लघुत्व आकर्षण. पण आकर्षण नावाचा आटम सर्वत्र सारखा आहे, जगत व्याप्ती आहे त्याची. ग्रह तारे देखील परस्परामध्ये का आहेत? आकर्षित करण्यावरच आहेत ना. गुरुत्वाकर्षण म्हणजे मोठ्याचं आकर्षण. गुरुत्वाकर्षण शब्दाचा अर्थ करताना नैयायिकाने केला. आयझॅक न्यूटननं जरी म्हणलं असलं असं असं आहे, त्याचं नाव आहे गुरुत्वाकर्षण. ही न्यूटन 100-200 वर्षाच्या आतला आहे, फार मोठा जुना नाही. पण त्या न्यूटन शास्त्रज्ञापेक्षा प्राचीन काळात लाखो वर्षापूर्वी आचार्य गौतम होऊन गेले. कोण होऊन गेले? गौतम नावाचे ऋषी होऊन गेले. कोणत्या ऋषी? गौतम. ज्यांनी ही गौतमी आणली. गौतमी म्हणजे अगोदावरी म्हणे, हिला गौतमी म्हणतात. मला वाटलं दुसरीच गौतम. गोदावरीचं दुसरं नाव काय? गौतमी म्हणतात. जसं भगीरथानं आणली म्हणून भागीरथी, नाव गंगा, पण काय पडलं? भागीरथी. भगीरथानं आणली म्हणून गौतमानं आणल्यामुळं हिला नाव काय? गौतमी. अर्थात तू किती प्रगतशील होता. कोण? तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो त्याच्या प्रगतीचं. आता आपल्याकडं विज्ञान शेती या विषयामध्ये प्रगतशील आहे असं आपण गृहीत धरू. बऱ्याच ठिकाणी युनिव्हर्सिट्या सुद्धा आहेत. कशाच्या? कृषीची, कृषी विद्यापीठ. हो, म्हणजे कृषीच्या युनिव्हर्सिट्या बनल्या. त्याच्यावर बारकावा भरपूर आहे, पण अजून म्हणावं एवढं त्याच्या इतकं शास्त्र पुढं गेलेलं नाही. आता त्याचं शास्त्र आहे का तुम्हाला सांगतो. कुणाचं? त्या गौतमाचं. ही गौतम नावाचा एक महात्मा असा होऊन गेला जो न्यायाचा रचयिता आहे, न्याय दर्शनाचा करताय गौतम. फार बुद्धिमान होऊन गेला. त्याची चिकित्सा आहे का? शेतीविषयक ज्ञान किती होतं त्याचं, तर तो सकाळी भात लावायचा. ऐकायलात का नीट? हा, सकाळी भात लावायचा, दुपारी भात काढायचा. आबा नीट ऐका जरा. कृषी विद्यापीठ हो द्या, पण एवढी प्रगती झाली का ती पहा. सकाळी भात लावायचा, दुपारी भात, आणि संध्याकाळी भरडून साधू लोकांनी संध्याकाळी पंगत घालायचा. नियम आहे त्याचा. हा नित्य नियम होता त्याचा, कधी कधी नाही, नित्य नियम. ती दुर्दैवाने एक गाय मध्ये शिरली चकलीनं आणि गायीनं भात खाल्ला. मग या असल्या नियमाच्या पाबंदीची जी माणसं आहेत ना ती रागीट बी असतात. सनकी डोकं. साधू लोकांनी खाऊ घालायचे, ती गायच मध्ये घुसली, गेला धारदार शस्त्र, टोला मारला की जागेवर गाय खतम. रागाच्या संकेत. गोहत्या झाली म्हणून साधू लोकांनी सांगितलं गोहत्याऱ्याचं आम्ही अन्न खाणार नाही. म्हणलं आता आली का पंचायत, म्हणजे हे दोन्ही कुणबी गेलं. तुका म्हणे त्याची गेली दोन्ही ठाय, संसारानं पाय देव तुझे म्हणल्यासारखं. दोन्ही कुणबी. आत्ता म्हणले पर्याय सांगा. पर्याय एकच, तुला ती गंगा वाहनावं लागल आणि गंगेत तुला सचेल बुडावं लागल, तर ती तुझी गोहत्येचं पाप जाईल. म्हणून गाम वरम ददाती ती गोदावरी. गोदावरी शब्दाचा अर्थ काय?
गाम वरम ददाती ती गोदावरी, गोहत्येसाठी वर दिल्या गेला म्हणून तिचं नाव गोदावरी पडलं. लक्षात आलं का? गोहत्या घडली म्हणले पर्याय काय? मग त्या गौतमाने तपश्चर्या केली आणि ती गोदावरी आणली महाराज त्याच्यासाठी. मग आता किती प्रगतशील होता. त्या गौतमानं या गुरुत्वाकर्षण शब्दाची व्याख्या केली. याच्यासाठी सांगायला त्याच्या न्याय नावाच्या दर्शनात या गुरुत्वाकर्षण शब्दाचा अर्थ केला. काय? आद्यपतन समवायी कारणत्वम इति गुरुत्वम. काय म्हटलंय? आद्यपतन समवायी कारणत्वम इति गुरुत्वम. सर्वप्रथम वस्तू पदार्थ खाली यायला जिथून चालू होईल, आद्य पतन म्हणजे पत्रली पतने खाली येणे, सर्वप्रथम जिथून त्याला खाली यायची सुरुवात होती आणि जिथं येऊन ती वस्तू पडती एवढ्या अंतराळाचं नाव आहे गुरुत्वाकर्षण. आद्यपतन समवायी कारणत्वम इति गुरुत्वम. ही झाली गुरुत्व आकर्षणाची व्याख्या. लघुत्वाकर्षणाची व्याख्या जिव्हाग्रयत भागात प्रारभ्यते चर्मकार्यदांशात परिसमाप्यते इति नाम लघुत्वाकर्षण. म्हणजे जिभेच्या शेंड्याहून ज्याची सुरुवात होती आणि चमड्यावर जाऊन ज्याचा शेवट होतो त्याला लघुत्वाकर्षण म्हणतात. व्यवहारामध्ये टोटल आकर्षण कसलं आहे? कशाचं आहे? कशाचं आकर्षण? चमड्याचं आकर्षण आणि कशाचं आकर्षण? आणि ही कुठून सुरुवात होती? ह्याला जिभेच्या शेंड्यापासून चालू होत असते. जेवढे बी चवणेदार पदार्थ खाल्ले जातात तिथून याचा अथ श्री गणेशाय नमः अथ प्रथ इथून चालू होतंय ती. म्हणून जिव्हाग्रय भागात प्रारभ्यते म्हणजे प्रारंभ होतो आणि चर्म कार्यदांशात परिसमाप्यते इति लघुत्वाकर्षण. ही जी आकर्षण आहे परमात्म्याकडे सर्वच आहे, गुरुत्व बी लघुत्व बी. परमात्मा मोठा बी आहे छोट्यात छोटा बी आहे. त्याच्या मनात आल्यावर त्याच्याकडे का. आणि हे असल्या गोष्टी करायला चॅप्टर की लागते महाराज. खेचाखिचीच्या जगाला कसलं लागतंय? चॅप्टर लागतंय. हे सोपं नसतंय हे. आणि मी कमीत कमी 37 ते 38 वर्ष झालं पोरं सांभाळतोय त्या. काय ह्या लहान लेकराच्या संस्थाच नव्हत्या सुरुवातीला, तेव्हा पहिलीच संस्था आळंदीत स्थापन केली. आणि मग जी संस्था तयार झाल्या ती आता चौकड पांगलंय त्याचं लोण. सर्वप्रथम 37 वर्षापूर्वी लहान पोरं कुणीच ठेवून घेत नव्हतं. त्यावेळेला आम्ही शाळेतली पोरं ठेवायला चालू केली. म्हणलं लहानपणात आदू हात वळतोय ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. मोठे होऊन पुन्हा हात वळत नाही, इच्छा असून तयारी होत नाही, म्हणून ही लहान पोरं ठेवायची पहिली संस्था आळंदीला ज्ञानेश मिशन काढली. मुद्दा कुठे आपला? मी आतापर्यंत बघत आलो काय ह्या असल्या धंद्यात चॅप्टर की लागते. काय लागते? अहो काही चिट्ट्या चपाट्यावर बरगड्या मोडून घेतल्या, काय फायदा त्याचा? ती आकर्षण नावाचा जो आठम आहे त्याच्यासाठी ती चॅप्टर कीच लागते. हा बाबा कसा आहे? चतुरा तू. जगामध्ये जेवढे चतुर आहेत त्यांचा हा कोण आहे? शिरोमणी आहे. शिरोमणी परमात्मा. देव चतुर जाणून अंतर वर्ततसे. देव चतुर आहे. चतुरा तू शिरोमणी. आगा चतुरा सुजाना मधुरा गिरा सुलक्षणा. म्हणजे देवाची चतुराई म्हणजे जगात सर्वात शिरोमणी चतुराई आहे. हा. आणि नुसती चतुराई असून चालत नाही, एक तर गुण तरी असला पाहिजे, नाही तर सौंदर्य तरी. देव कसा आहे? गुण लावण्याची खान आहे. खान काय म्हणलंय? गुणाची सौंदर्याची. लावण्य म्हणजे सौंदर्य. त्याची देव कोण आहे? हाँ बरोबर. हाँ 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 क्या बात है. मतलब जो है सो हाँ पण एक तुकडा यायला मागे पुढे सारखा नाही. हाँ सौभाग्य सुंदरू.
लावण्य आगरू. बरोबर, हा बरोबर बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय, परमात्मा गुणाची आणि लावण्य नाम सौंदर्याची खाण आहे. आता आपल्याकडं कसं आहे, कितीही जरी बारकावा घेतला काय, माणसं स्वतः उलट खोरं फिरून चापिती लेवल झाली का म्हणून. असं खोरं पुढं सरकल्याबरोबर मागची केस म्हणते बघ रे कुठवर गेलं ती. येते का लेवल, येत नाही महाराज. किती बी बारीक तास धरू द्या आपली. आणि मला बरेच दिवस कळत नव्हतं काय, नवरा बायकोचं नातं म्हणजे शास्त्राने वेदानं घालून दिलेलं नातं आहे, बोगस नाही. वेदे विवाह नेमिला, वेदानं विवाहाची व्यवस्था केली आणि मग इतकं वैदिक संबंध जोडून दिल्यावर ही उतार व्हायला नाराज का होत असतील असं मी विचार करायचो. बरं होतीत का ही गोष्ट खरी का? सर्वत्र नियम लागू नाही, अपवाद सोडून द्या. काही अपवाद असू शकतो, पण बरेच माणसं उतार व्हायला थोडा नाराजीचा सूर काढतात एकमेकाबद्दल. हे खरं असेल का? नाही. अजून तुम्ही बारकाईनं बघा, नवीन लग्न झालेलं जोडपं आणि उतार व्हायला लागलेलं जोडपं, दोन्हीची काही तफावत का सारखंच असेल? फरक. अहो नवीन लग्न झालेलं जोडपं त्यांचं वातावरण जर बघितलं, ती हिरवळ बघितली तर चांगल्या ब्रह्मचारी संन्याशाला आरबळून उडी टाकावं वाटलं काय. अहो त्यांचं बघणं, बोलणं, हसणं, ते हावभाव कटाक्ष खतरनाक राहते. अहो त्यांच्या प्रत्येक शब्दाला हसायचा गेर असतो काय. सहज विचारायला जाऊ द्या, आहेत का मालक घरी? आहेत. इतकं गुलाबी वातावरण राहतं. त्याला विचारा, आहे का मालकीन घरी? महाराज आहे. इतकं असं खुशामतीचं वातावरण राहतं. पण ही गुलाबी वातावरण उतार वयात, जरा उतार वयाला लागल्यावर जाऊन विचारायचं, आहेत का मालक घरी? कुठं बोंबलत फिरायले, टेस्ट राहिली का? बरं त्याला विचारा, मालकीन दिसा नाही. महाराज ती काही विचारून जाती का काय? म्हणजे उतार वयाला सुरुवातीची टेस्ट राहत नाही का? असं त्याचं कारण आहे. माझा एक अंदाज, रोज उठून तोच चेहरा बघू आंबट झाली ती एकमेकाला. तर किती बी बारीक तास धरलं तर बदलत नाही ना, आहे तीच. त्याच्यात काय बदल आहे? परमात्म्याचं तसं नाही. मला कृष्णाष्टकात आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी फार सुंदर वर्णन केले. यशोमती किशोरकम, यशोमती किशोरकम नमामि चित्तचोरकम, दिगंतकांत भंगिनम सदा सदाल संगिनम, दिने दिने नवम नवम नमामि नंद संभवम. विठाला परमात्म्याचा विषय सांगत असताना यशोमती किशोरकम, किशोरी अवस्था आहे त्याची. नमामि चित्त चोरकम, परमात्मा कसला आहे? चित्ताचा चोर आहे. कसा चोरतोय? त्याच्यासाठी शब्द वापरले. कोणता? दिने दिने नवम नवम नमामि नंद संभवम. दिन प्रतिदिन नवा चेहरा, नवा आकर्षण. आपला तोच चेहरा आहे, काही बदल नाही. मला परमात्म्याचं तसं नाही. दिने दिने नवम नवम नमामि नंद संभवम. दिन प्रतिदिन नवा चेहरा, नवा आकर्षण आहे परमात्म्याचं. म्हणून गुण लावण्याची खान आहे परमात्मा. त्याच्याकडे गुणाला बी कमी नाही. म्हणून तुझी पार नाही गुणा, माझी अल्पमती नारायणा. माणसाला एक चांगला गुण आला तर माणूस टाचा टिकीत नाही. काय एक गुण माणसाला चांगला आला तर माणूस आडमाप वजन वापरीत आहे. आता
अहो त्याच्याकडं गुणाची खाण आहे ना परमात्मा. हा मुळात कलाच किती आहेत? हा 64 14 विद्या 64 कला. महाराष्ट्राच्या मातीत असा एक बहादर होऊन गेला महाराज. त्यानं प्राणपणाला लावून 64ला 64 कला तयार केला. किती ओ नवीन महाराज नीट ऐका. हां किती 64ला नवीन महाराज म्हणजे आमचे व्यासपीठ चालक आहेत ह्या वर्षीचे महाराज. ती हिंमत धरली. आता सरकत येत कंबर बांधायकडे बी सरकत येत. आता डेअरिंग झाली. आता काय नाही महाराज. अहो कमालीचं उदाहरण. कोणाबद्दल चिंतन चालू आहे आपलं? कशाबद्दल? हा 64ला 64 एक कला चांगली तयार करायला जिंदगी डावावर लावावं लागते. तरी कुठंतरी अजून अपुरच राहतंय. 64ला किती कला नीट ऐका त्याच्या कला. अहो बऱ्यापैकी सोया टोचवाय जमलं तर कसले दवाखाने उभे करते डॉक्टर लोक. हा पण माणसाला जिवंत करायची ताकद आहे का? नाही नाही. ते सरळ म्हणते आमचे होते तेवढे आम्ही प्रयत्न केले. आता उपरवाल्याला दुवा मागा. हा इतकी निराधार योजना दाखवती डायरेक्ट. पण त्या बाबाकडे वैशिष्ट्य असं माणसं जिवंत करायची कला होती. हा ऐकायलात का नीट? आता जर तो असायलाय कशानं खोऱ्यानं वाढायचं का शिपीनं? अहो मोह मागे काम आहे ना. हे मोठे लोक गेल्यावर तर नुसतं जिवंत करायचं तोंडानं सांगायचं एवढं पाहिजे दिलं जात नव्हतं. तक्रारच नाही महाराज. हा माणसं जिवंत करायची कला होती त्याच्याकडं. त्याला एक कला कमी पडली महाराज. त्या एका कलेसाठी त्याला घालीन लोटांगण वंदीन चरण. हा आले लोटांगण आले लोटांगणी चांगली आले लोटांगणी चांगली आले लोटांगणी चांगली आले लोटांगणी चांगली उपजताची ज्ञानी केवळ मजाडोनी आले लोटांगणी चांगली आले लोटांगणी चांगली उपजताची ज्ञानी केवळ मजाडोनी आले लोटांगणी चांगली आले लोटांगणी चांगली. एक का होईना त्याला कमी पडली. एका कलेसाठी ज्ञानोबाराकडे यावं लागलं त्याला लोटांगण घालीत. हा पण देवाला काय कमी? तुका म्हणे सर्व कळा ज्याची अंगी किंवा तुका म्हणे कळा आणि अंगी जयाच्या सकळा. परमात्म्याकडे काय कमी? म्हणून अनंत म्हणती माझी या स्वामी ते अनंत गुण जाते म्हणून या. त्याचे गुण बी अनंत आहेत. म्हणून गुण लावण्याची खाण आहे परमात्मा. किती खाणीत किती नवा नवा माल निघल काय सांगता येतं? खाणीतला जसा अंदाज घेता येत नाही तसं परमात्म्याच्या गुणाचा हा तुझ्या पार नाही गुणा म्हटलंय. आर पार गुण आहेत त्याची. आणि गुणाबरोबरच जे काम गुणानं कवर होत नाही ते सौंदर्यानं बिन तक्रारी होतं. ही ताकद कुणाची? सौंदर्याची. आणि देवाकडं कसं आहे? नित्य नूतन सौंदर्य नव नव नमामि नंद संभवम. म्हणजे याचा अर्थ परमात्म्याचं आकर्षण परमात्म्याचे गुण अपार आहेत अगणित आहेत. आणि म्हणून तो एका बाजूला चतुराचा शिरोमणी गुणाची लावण्याची खाण आहे. आणि चित्ताला काय लागतं? चॅप्टर की गुणवत्ता आणि सौंदर्यता असल्यावर खेचायला जडजात कुणाचीही चित्त खेचू शकतो काय. आणि ह्याच्यात एक आहे पण काही विद्यार्थी चॅप्टर आहेत
गुणवान आहेत, पुढचा ऐका, सुंदर आहेत, पण एखाद्या कडक माणसाच्या जर हाताखाली राहायची पाळी आली तर चुळबुळ करता येत नाही. लक्षात येईल का? विढाला विढाला कडक माणसाच्या हाताखाली राहायचं म्हणलं की किती बी चॅप्टर की कसली बी सौंदर्यता असली तरी दबून राहावं लागतं. कसं राहावं लागतं? दबून. एवढा आवाज करता येत नाही. पण इथं तुकोबाराय म्हणतात, मुकुट सकळा मनी, सर्व मन्यात देवा तू कसा आहेस, तुझ्यावर कुणाचा हंटरन दबाव अजिबात नाही. म्हणजे चतुराचा शिरोमणी, गुणाची लावण्याची खाण आहे. आणि मुकुट सकळा मनी याचा अर्थ तुझ्यावर कुणाचं दडपण नाही, तुझं स्वातंत्र्य. म्हणजे त्याला चित्त खेचण्यासाठी लागणार जेवढं साहित्य त्याच्याकडे उपलब्ध आहे. हा, त्याची पावर असली आहे महाराज. कुणाची? देवाची. क्षमा मागून एक वाक्य बोलतो, स्त्रीला पुरुषाचं आकर्षण ही नैसर्गिक बाब आहे, पण त्याची विचित्रता आहे का? कुणाची? देवाची. त्याचं आकर्षण पुरुषाला देखील तितकंच आहे. स्त्रीला भुलविल काय नवल नाही. रामायणातलं सुंदर उदाहरण दिलं जातं महाराज. समजते दंडकारण्यवासिना, त्या दंडकारण्यात राहणारी आमच्या कंपनीची लोक होती. होय आबा, तुमच्या नाही, आमच्या कंपनीची लोक होती. आमच्या कंपनीची म्हणजे होय विलासराव, बोला विलास महाराज, ब्रह्मचारी. हा असलंय, नवीन महाराज झालं, राईट पॉइंटवर चालते का ना? राईट. हा असं आहे ती. ही ब्रह्मचारी हे बघा, ब्रह्मचारी लोक म्हणजे कसे असतील? रिकाम्या डोक्याचे असतात आणि खाली मन शैतान होता, केवढा बी विचार करते ती. काय रिकाम्या डोक्याची जी माणसं आहेत ना, हे अख्खा भारत एका मुठीत चालवितो म्हणते, असली डेअरिंग असते ह्याची. ही मोदी एवढा वळवळ करतो, याला बारकी बी बायको करून देऊ द्या, अजिबात वळवळ करणार नाही. हे ताकद आहे महाराज. सोपं आहे का काय? ती रिकामी असतात ना, भले सैतानी वृत्ती असते, काही बी करायची डेअरिंग असते ती. हां, केवढे बी निर्णय घेता येते का? आगे ना पीछे देखा जाएगा वाली बात आहे. असं असतं ते डेअरिंगबाज ही बसली चर्चा करीत, आणि कमी लोक नव्हती महाराज. आमची बी सोसायटी कामापुरती बरी होती. कुठं? रामायणातला विषय हा. या दंडकारण्यात राहणारे ऋषीमुनी. मग ही सारी ब्रह्मचारी एकत्रित आली, मिटिंग बसली ह्यांची. ती म्हणले, माणसाचा जन्म पुन्हा पुन्हा आहे का? म्हणले नाही. आर मग आपणच पुढं म्हणा, आपणच महाग म्हणा, भाजीपाला आपणच, रोटी आपणच, कपडा लत्ता आपणच, धुणदाणा आपणच. काय जिंदगी माणसाची? एखादा जोडीदार नको का? ती दुसरा एक जण म्हणला, अरे येडी झालात का, असलं पांढरं धोट झाल्यावर कोण देईल र? हा, त्यातला एक जण म्हणला, ही गोष्ट पटली मला, पण माझी एक गोष्ट आहे का? पटली तर हो म्हणा. म्हणले काय? राम आपल्या भेटीला यायला लागला. म्हणलं यायला लागला काय त्याचं? आमच्या लोकांना काय नसते तसलं एवढं. देवनामुखंत मुख ती तितकी आग भडकलेली असते, ती काही भेट नाहीत कोणाला, देवाला बिवाला नाही ना. हां, तितकी खतरनाक असते ती. महाराज आलास, येईल राम. काय ते? अरे बाबा, पण राम येणार? हो राम येणार आहे. म्हणले मग मी एक गोष्ट ऐकली, रामाच्या चरण स्पर्शानं दगडाची बाई होती, टाळ्या वाजून स्वागत झालं. म्हणले ही गोष्ट बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणले मग सोपं आहे, कोण्याच मुलीच्या बापाच्या दाढीला पाणी लावायची गरज नाही. मग काय? मग ज्याला जशी पाहिजे तशी दगड घ्यायची. आता ही मयूर महाराजासारखी अशी त्यांनी चिपा काढल्या बारक्या बारक्या, काही ने करायसारखे जाड होते, गोट्या काढल्या मोठ्या गोल गोट्या. अहो, ज्याला जशी पाहिजे तशी. असं लय मोठी बी कामच नाही ना. मग उग काकाला फिरायसारखं. हा, जोडी महत्वाची. ज्याला जशी पाहिजे तशी दगड डोक्यावर घेतली, रेसल केली अगोदर. मॉनिटरनं सांगायचं एक साथ सुरू करेंगे, सुरू कर म्हणलं हे सर्वांनी एक साथ म्हणायचं. काय? हे रामा, या दगडाच्या आम्हाला स्त्रिया करून द्या.
अशी पक्की प्रॅक्टिस केलेली महाराज. कारण मोठ्याला वेळ कमी असतो. रामप्रभू आल्यावर मोजक्या वेळात आपलं म्हणणं मांडायचं. मग सर्वांनी प्रॅक्टिस केलेली. तिथं गेले. प्रभू रामचंद्र आलेले असे दुथारपा दगड घेऊन. लक्ष्मण म्हणला बदमाश मारायला आली का दगड घेऊन. लक्ष्मणानं बाण जोडला. एका बाणात उडीतो म्हणला सर्वाला. रामप्रभूने सांगितलं लक्ष्मणा ही मारायला नाही मरायला आलेली आहेत. यांना काय नको. मग दुतर्फा रामाचा चेहरा प्रत्येकाला दिसला. परमात्म्याच्या चेहऱ्याचं आकर्षण पाहिलं आणि प्रत्येकाचा गिअर बॉक्स निष्ठला. फर्स्ट सेकंड थर्ड जी गिअर असते ती रिवर्समध्ये डायव्हर्ट होऊन बसले. मधल्यामध्ये कुटाणा वाढला. हा ही त्या चेहरा पाहिला आणि कोणता बी गिअर टाकला तरी रिवर्स पडायला लागला. हा परमात्म्याचा चेहरा पाहिला. एक साथ सुरू करेंगे सुरू कर. महाराज हे मर्यादा पुरुषोत्तम प्रभुरामा या दगडाच्या आम्हाला स्त्रिया करून घ्या. द्याच्या जागी गिअर निष्ठाल्याला रिवर्स गिअर पडला. ते परमात्म्याचा चेहरा पाहिला. द्या म्हणायच्या जागी घ्या झालं. प्रभू रामचंद्र म्हणले तथास्तु. पण पुढच्या अवतारात ह्या अवतारात एक पत्नी व्रत आहे माझं. महाराज पुरुषाला देखील भूल पडायची ताकद त्याच्या आकर्षणात आहे. आणि म्हणून गुणलावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुची विठोबा विठोबा कुमारी हरे विठोबार कुमारी 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 हरि विठोबार परमात्मा कसा आहे. चतुरा तो शिरोमणी. जेवढी जगात चॅप्टर आहेत त्याचा तो मुकुटमणी शिरोमणी. गुणाची लावण्याची खाण आहे. तर एकीकडं मुकुट सकळामणी या शब्दानं त्या स्वातंत्र्य पूर्ण आहे. त्याच्यावर कोणाचंही दडपण नाही. म्हणून धन्य तुची विठोबा. देवा त्वा जर करायचं ठरविलं तर आतापर्यंत अनेकाची चित्त त्यानं खेचून घेतलेल्या बातम्या आहेत. अनेक भक्ताची चित्त त्यानं त्याच्याकडे त्याच्या पावरवर खेचलेत महाराज. आणि ज्यांची ज्यांची चित्त त्याच्याकडे खेचलीत त्यांचं देवानं कल्याण केले महाराज. काय अहो देवाशी ज्याची चित्त समरसता झाली त्या गोपिकाचाच विचार करा. आता उद्या काल्यात का आहेत. उद्या कोणाचं वर्णन आहे. गोपिकाचं वर्णन आहे उद्या. महाराज गोपिका परमात्म्याच्या आकर्षणानं खेचल्या गेल्या. गोपिकाच्या चित्तात कोण जाहीर म्हटलंय नेनो काय हरी बैसला चित्तीव. काय काय तुझ्या चित्तात देव बसला. हा अहो परमात्म्याच्या आकर्षणाचा परिणाम काय. बाळकिडीतली भाषा आहे. ज्यांचे कृष्णी तन मन झाले रत गृह सुत पती विसराल्या. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोणी जावा कोणी नंदा अनुवृत्ती वेदली परमानंदा. केवढा अधिकार आहे त्या गोपिकाचा. हा आपण आपल्या चष्म्यातून बघतो असं नाही महाराज.
त्या गोपिकाचा अधिकार सांगतो तुम्हाला एकदा. परमात्म्याच्या त्यांचं चित्त परमात्म्यानं आपल्याकडे खिचून घेतलंय. म्हणजे त्या गोपिकाच्या चित्तात कोण आहे? नेनो काय हरी बैसला चित्ती. गोपिकांचं चित्त परमात्म्याशी समरस झाल्याचा परिणाम गोपिकांची पावर आहे का? एकच दृष्टांत देतो. आम्ही काशीत शिकत असताना ते आमच्या पुढच्या वर्गातला आम्ही शास्त्री करत असताना त्या आचार्याला होता. पांडे नावाचा एक विद्यार्थी होता महाराज, आणि फार हुशार विद्यार्थी, बुद्धिमान, मर्यादा वागणं. आता आम्ही थोडी साधू लाईनमध्ये असल्यामुळं ते बिचारा पिंडानं ब्राह्मण, पूर्ण विद्यालयच ब्राह्मणाचं, फक्त साधू लाईन म्हणून आम्ही माणसं त्याच्यात. मग ते साधू लाईन म्हणलं की मग ब्राह्मण मंडळीसुद्धा ही ब्रह्मचारी संन्यासी म्हणलं की मान देणार सन्मानानं, थोडं त्यागाच्या चष्म्यातून बघत असल्यामुळं. महाराज आमच्याकडे येत असताना आमच्या पुढच्या वर्गातली पण आम्हाला आदरानं बोलणार, अर्जुनजी हम कमरे में आए असं विचारून येणार. इतकी मान मर्यादा सर्व. अरे मैंने कहा यार आप तो बड़े हैं, इसमें क्या है? नहीं पूछ के आना तो है, बड़ा अच्छा रहता है. तो मैं कुछ पूछने के लिए आया हूँ. मैंने कहा क्या बात है बताइए. बात ऐसी है कि भागवत ग्रंथ भगवान कृष्ण के बाल लीला के लिए ही बना हुआ है. मैंने कहा बिल्कुल, उसमें क्या है? नहीं, बात ऐसी है, अगर भगवान कृष्ण की बाल लीला प्रकट करने के लिए भागवत ग्रंथ का निर्माण हुआ है तो भागवत ग्रंथ में सबसे टॉप की लीला रासलीला मानी जाती है. और रासलीलाओं में रासलीला की मुख्य नायिका राधिका का नाम भागवत में कहीं भी आया नहीं है. ऐकलं का? भागवत ग्रंथ कशासाठी बनला आहे? भगवान कृष्णाच्या बाललीला वर्णन करण्यासाठी. आणि त्या रासलीला भगवान कृष्णाच्या सर्व लीलामध्ये महत्त्वपूर्ण लीला मानल्या जातात. मग त्या रासलीलेची नायिका मुख्य राधिका, तिचं नाव भागवतात नाही. आम्ही बी त्या व्याकरणाच्या चक्करमध्ये कधी ती भागवत बघितलं नाही, पण ऐकायला आपलं एक ठिकाणी तबला वाजवाय म्हणून गेलो तुम्ही गुरुजी बरोबर. आप लोक बारकं नवीन नवीन तास धरलेला आमचा, जुनं तास आमचं. हां, मग ती गुरुजी बरोबर गेलो तुम्हाला हिमाचलमध्ये. कधीची गोष्ट ही? कारगिलच्या दिवशीची गोष्ट ही. ज्या दिवशी कारगिल युद्ध झालं की नाही, ऐन त्या दिवशी आम्ही सुंदरनगरला, म्हणजे त्या कारगिलपासून मोजून 45 ते 50 किलोमीटरवर असं नेटात होतो आम्ही. ते सुंदरनगर म्हणून ठिकाण आहे खाली, आणि असं वर कारगिल आहे. ती योगायोगानं आमच्या गुरुजीचं भागवत तिथं, तेवढं भागवत आम्ही ऐकलेलं, पुन्हा कशाला काय त्याच्यात बारकावा आहे. ती योगायोग असा, त्यानं तो प्रश्न विचारल्यावर मी डायरेक्ट म्हणला नहीं यार, मैं इतना तो मैं इसकी गहराई में जा चुका नहीं, और मैं व्याकरण के अलावा मैं कुछ नहीं जानता हूँ. फिर भी मैं अपने गुरुजी से पूछता हूँ. डायरेक्ट गुरुजीला फोन लावला. मला योगायोग की गुरुजी ने फोन उचला लगेच. बोलो अर्जुन जी क्या बात है? बनारस में? हाँ. मैंने कहा बनारस में कुछ प्रश्न पूछने के लिए. हाँ क्या बात है? वो भगवान की बाल लीलाओं के लिए ही भागवत ग्रंथ का निर्माण हुआ है. बोले बिल्कुल सही. तो बाल लीलाओं में रासलीला सबसे टॉप की लीला मानी हुई है. बिल्कुल सही है. तो इस रासलीला की मुख्य नायिका राधिका का नाम भागवत में कहीं भी नहीं आया है. ऐसे एक छात्र बोल रहा है. हाँ बिल्कुल सही. बोले भागवत में नाम नहीं आया है. मैंने कहा ऐसा कैसा हुआ? बोले छोटी सी बात है, शुकमुनि जी भागवत के मुख्य वक्ता हैं, और राधा जी का राज शब्द का उच्चार करते शुकमुनि जी को समाधि लग जाती थी, और धा कहने से फिर समाधि उत्थान नहीं हो पाती थी. इसी वजह से भागवत ग्रंथ से राधिका का नाम अलग निकाल दिया गया. लक्षात बसायले का नाही बसायले? ज्या स्त्रीचं नाव घेतल्यावर निष्कलंक पुरुष शुकाचार्याला समाधी लागत असेल, हा विषय जिनोनी जन्मले शुकादिक दादुले, ते विषय वानिताची झाली भाटयांचे.
राधेचं नाव घेतल्यावर ज्या शुकमुनी सारख्या निष्कलंक पुरुषाला समाधी लागती आणि म्हणून पुढची कथा बंद पडत होती, समाधीच उत्थान होत नव्हती. म्हणून भागवत ग्रंथातून राधेचं नाव काढून टाकावं लागलंय. म्हणजे केवढा अधिकार आहे कळलं का त्या गोपिकांचा. हा, हे चित्त परमात्म्याशी समरस झालेली व्हील पॉवर आहे. म्हणून देवा काही करा, चित्त पायावर राहिलं पाहिजे. हा, म्हणून धन्य तुझी विठोबा. नाही तर तिसरा पर्याय दिला मग, करिया तिमिराचा नाश. तिमिर नाम अंधकार. तिमिर शब्दाचा अर्थ अंधार. करिया तिमिराचा नाश, उदय होऊनी प्रकाश. अंधाराचा नाश करण्यासाठी बाहुकी काम करते का गावकी? हा, ही बाहुकी गावकीचं काम आहे का? नाही. आणि कसली बी शस्त्र दाखवून अंधार जातो का? अंधार जात नाही. मग त्याला प्रकाशाचीच घर आहे. रवीच्या नावे निशीचा नाश आणि उदय होताची प्रकाश. अंधाराला घालविण्यासाठी काट्या कोराडीन पिस्तूल दाखवून जात नाही. त्याला कुणाची गरज आहे? प्रकाशाची. हा, आणि कसे अंधारात बी फरक आहे महाराज. अज्ञान नावाचा जो अंधकार आहे ना, तो सर्व अंधाराचा बॉस आहे. आणि कोणत्या बी विषयाचा जो बॉस असतो ना, सरासरी डेरिंगबाज असतो. कारण ती बॉस त्यालाच म्हणत जायचं. कोणाला? ज्याच्याकडे डेरिंग आहे त्याला. एकटं लघवीला उठत नसल त्याला बॉस म्हणजे बोगसच की. बॉस म्हणल्यावर डेरिंगबाज असतो महाराज, सहजासहजी भेट नाही. अज्ञान नावाचा अंधकार सर्व अंधाराचा बॉस आहे. तो सर्वसाधारण अशा प्रकाशाला, अहो सूर्याच्या प्रकाशाला दाद देत नाही. हा, सूर्याच्या प्रकाशात दिवसा ढवळ्या कॉलर टाईट करून चलतोय कोण? अज्ञान. अज्ञानी माणसं सूर्याच्या प्रकाशात टाईटपणानं चलतात का? चलत नाहीत. म्हणजे अज्ञान सूर्याच्या प्रकाशाला दाद देत नाही. मग त्याला फक्त परमात्म्याचा प्रकाश काम करतो. का देवाचा प्रकाश कसा आहे? पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकिळ फाकती प्रभा. अगणित लावण्य तेज पुंजाळली नवर्णवे तेथीची शोभा. परमात्म्याचा भोग झाल्याशिवाय अज्ञान नावाचा अंधकार जाऊ शकत नाही. म्हणून करिया तिमिराचा नाश, उदय होनी प्रकाश. किंवा तोडी आशापाश. सप्तपाशातला हा खतरनाक पाश आहे. कोणता? आशापाश. आशापाश असला पाश आहे महाराज. आता समजा असे विद्यार्थी एखाद्या संस्थेत घातले, तिथं शिकून येऊन कीर्तन करायला लागल्यावर आपल्याकडं काय? श्री हरी भक्त परायण असं विशेषण लावतो आपण. कोणतं विशेषण? हां, हरिभक्त परायण विलास महाराज असं. आता हे विशेषण लावतो आपण. मग ह्या बी बाईच्या संस्थेत ॲडमिशन घेतल्यावर, कोणत्या? आशा नावाच्या, हिच्याकडे बी हीच विशेषण आहे. पाठ आहे का तुम्हाला? नाही. ऐका कसं आहे. आशा पाश शतैर बद्धा काम क्रोध परायण. कळालं का नाही कळालं? इकडं हरिभक्तीत परायण होतो तर तिकडं कामात आणि क्रोधात परांगत होतो. म्हणून काम क्रोध परायण. म्हणजे आशा ही अशी बिलिंदर आहे, शतैरबद्धा शेकडो वेळा माणसाला बांधायचं काम करते. आणि एवढी विचित्र आहे, माणसं जशी जशी म्हातारी होतील तशी तशी ही बाई उठावदार दिसते. कोणती? आशा. तरुणपणात एवढी चमकत नाही, म्हाताऱ्या माणसाची आशा चमकून दिसते अशी. काही माणसं तशी फाउंडेशन सहित हालायलेत ना. हा, आता बुड धरून हालायल्यावर काय राहिलं असं वाटतं. हा, तरी बी म्हातारा म्हणतो नाही आता एक बोहरला आणि एक पुण्याला बांगला बांधायचा. मरो टेकले शरीर पाया शोधून बांधे घर.
मराय जरी माणूस टेकलं तरी आशा सुटते का? नाही सुटत. मग ह्याला पर्याय काय? तुम्हाला एकच दृष्टांत देतो. आशा उपजली अनंतासी, नीच वामनत्व आले त्यासी, आशे दीन केले देवाशी, कथा कायसी इतरांची. जगाच्या मालकाला आशा उत्पन्न झाली. एवढ्या मोठ्या जगाच्या मालकाला ह्या बाईनं हातात झोळी घेऊन भीक मागायला लावली. नीच वामनत्व आले त्याशी, आशे दीन केले देवाशी, कथा कायसी इतरांची. त्याच्यामुळं तोडी आशा पाश, करी वास हृदयी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेनाथ माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. पाहे गुंतलो नेनता माझे आतो, मुक्ता हे माता आता राखावी राखावी चतुरा तो शिरोमणी गुण लावण्या ठिकाणी. तुका देवी माता आता राखावे राखावे चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे सगळा मनी धन्य धन्य तुझी विठोबा. मुकुट सकळा मने धन्य तुझी विठोबा विठोबा.
हा